नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेस सर सर्वांचं मनापासून स्वागत करतो। काय झालं, घाबरलात? थंबनेल पाहून तुम्हाला असं वाटलं असं काय आलं, हे नवीन काय अपडेट आली का? वयवाढ नाही, वयवाढीचा विषय संपला, पोलीस भरतीला वयवाढ नाही, आता पुढची तयारी काय, आता पुढे काय? बरोबर, नक्कीच मित्रांनो, पोलीस भरतीला वयवाढ नाही असं नाही, लक्षात ठेवा। हा व्हिडिओ का बनवला? विद्यार्थी मित्रांनो, गेले 8 दिवस झाले मी टेलिग्राम आणि व्हॉट्सअपचे जे आपले काही ग्रुप असेल, मी असेल, मुकुल असेल, मुकुलची पूर्ण टीम असेल, त्याचबरोबर आमचे ठाण्यामधले काही विद्यार्थी असतील का जे आज स्वतः आझाद मैदानावर उपस्थित आहे। मित्रांनो, 8 दिवसापासून आपण तयारी करत होतो का आपल्याला 26 फेब्रुवारीला आंदोलन करायचं, 26 फेब्रुवारीला आंदोलन करायचं, कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होणार होतं। सर्व मंत्री महोदय त्या ठिकाणी आपल्याला आज भेटले असते। प्रॉब्लेम असा झाला, नंतर मी मुकुलला बोललो का म्हटलं आपण पाहूया, जसं नागपूरला अधिवेशनाच्या टायमाला सगळे म्हणले येतो फक्त तिथं टायमाला 20-30 पोरं आले, टायमिंगला 15-20 पोरं आले, म्हणलं आज इथे असं व्हायला नको, म्हणून म्हटलं आपण फक्त पाहूया किती मुलं येतात, पाहूया, हो दे हेल्पाटा हो दे एक, म्हणलं पण येतात किती पाहूया। 4 मुलं आले मित्रांनो, किती 4 मुलं सध्या ते आझाद मैदानात तिथे होते। परमिशन घेतली होती, ठाण्यातले विद्यार्थी आमचे जे मागच्या वेळेस पण वयवाढी संदर्भात त्यांनीच हे केलं होतं, त्यातले 2 जण आहेत, त्यांनी आता त्या ठिकाणी परमिशन घेतली आणि परमिशन घेऊन मित्रांनो त्या ठिकाणी आजचा आझाद मैदानावर आंदोलन करायची आपली आजची मागणी होती, आपल्याला परमिशन होता, परवानगी आजची होती। पर्याय नाही, पर्याय जाऊन ती परवानगी रद्दचं त्यांना लेटर द्यावं लागलं की परवानगी रद्द झाली। का असं करतात मित्रांनो, लक्षात ठेवा। परवा दिवशी माझी मीटिंग झाली होती, माझ्या मीटिंगला कमीत कमी 100 पेक्षा जास्त मुलं होते, कोण संभाजीनगर, कोण सातारा, कोण सांगली, धुळे, जळगाव, सगळ्या महाराष्ट्रातले मुलं जॉईन झाले होते मीटिंगमध्ये आणि सर्वांनी सांगितलं होतं की आम्ही सगळे येणार आहे सर, सगळे येणार आहेत। आणि आज ज्यावेळेस मी आलो नाही, आज मी मुद्दाम नाही आलो, का नाही आलो, कारण की मला पाहिजे होतं किती मुलं येतात। अल्लाक्षमध्ये मात्र कोणीही जास्त प्रकारचा रिस्पॉन्स दिला नाही, म्हणजे तुम्ही फक्त ते ग्रुप आहेत आपले, त्या ग्रुपवरती चॅटिंग करता, गप्पा बोला, मैं याव करूंगा, मैं त्याव करूंगा, मी येईन, एकत्र यावं लागतं, याव करावं लागतं, भाषणं आणता मोठमोठाली, मात्र त्या ठिकाणी प्रत्यक्षात कोणी कारवाई करत नाही किंवा अंमलबजावणी करत नाही, कोणी येत नाही। लक्षात ठेवा, वयवाढ वाढणार नाही असं नाही मित्रांनो। आपला जो काही 3 मार्चचा GR आहे किंवा 3 नोव्हेंबर 2022चा किंवा 3 मार्च 2023चा जो परिपत्रक आहे, जी GR आहे, त्या GR नुसार आपल्याला वयवाढीची मागणी करायचीच आहे आणि ती मागणी आपण करणारच आहे, काळजी करू नका। फक्त मला तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगायचंय, एवढ्या आठवड्यात परत एक तारीख फिक्स करणार आहे आपण आणि त्यावेळेस मी स्वतः पण येणार आहे। अजून बाकीचे आमचे काही स्टाफ असतील, शिक्षक लोक असतील, जे युट्यूबर असतील, टेलिग्रामर असतील, त्या सर्वांना मी घेणार आहे, माझ्यासोबत येणार आहे। 8 दिवसामध्ये ह्या आगामी पुढच्या 8 दिवसात एक तारीख ठरवली जाईल आणि मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक कोणता तरी फिक्स असा दिवस ठरवला जाईल आणि तो दिवस, त्या दिवशी महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांचं आज रोजी 33 पेक्षा जास्त 33 वर्ष आणि 2 दिवस जरी झाले असतील, त्या विद्यार्थ्यांनी किंवा सर्व विद्यार्थ्यांनी त्या दिवशी आंदोलनाला सगळ्यांना हजर राहायचे, एकदम परफेक्ट हजर राहायचे। तसं आपण नियोजन करू, पुढची तारीख मी तुम्हाला लवकरच देईल, लवकरच कळवली जाईल। दुसरी गोष्ट, यावर्षी पोलीस भरती हा विषय नव्हता, स्वतः गृहमंत्री बोलले होते का जे विद्यार्थी मागची भरती झालेत, खूप मोठी 18,000 पदांची भरती घेतली, जे विद्यार्थी मागची भरती आहेत त्यांनाच प्रशिक्षणासाठी जागा नाही, तेव्हा नवीन पोलीस भरतीचं नाव पण काढू नका, स्वतः सभागृहात बोलले होते गृहमंत्री। मात्र मुकुल असेल, त्यांची टीम असेल, मी असेल, गणेश भाऊ असतील, ह्या सगळ्यांनी खूप सहकार्य केलं। ऍक्च्युली मागचा सुद्धा वयवाढीचा विषय होता, त्यावेळेस सुद्धा मुकुल एकटा मुंबईत होता आणि त्यावेळेस फक्त मी युट्यूबर होतो असा की मी सगळी अपडेट, सगळी माहिती रोजच्या रोज त्या ठिकाणी त्यांना देत होतो आणि पूर्ण महाराष्ट्रात फिरवत होतो। महाराष्ट्रात माझं काम एक, जी आलेली माहिती ती माझ्या मित्रांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची, जेणेकरून त्यांच्यात काहीतरी निर्माण होईल, त्यांना त्यातली माहिती कळेल काय करायचं पुढचं धोरण असं असणार आहे मित्रांनो। लवकरच परत एकदा आपण आंदोलन करणार आहे आणि त्या आंदोलनाची दिशा सुद्धा लवकर ठरवली जाणार आहे। ते आंदोलन आपण मुंबईत असणार आहे, फक्त CM, VCM आणि होम सेक्रेटरी म्हणजे गृहसचिव, या 3 व्यक्तींना आपल्याला भेटून निवेदन द्यायचे, वयवाढी संदर्भात प्रयत्न करायचा आहे। शक्यतो वय वाढेल या नाही वाढेल माहित नाही, कारण मी बऱ्याच मातब्बर काही लोकांशी बोललो का सर असं करायचं आपल्याला, ते म्हणले करू नका सर, वय वाढणार नाही, काय नाही, ठीक आहे म्हणलं, नसेल तर नाही, पण विद्यार्थ्यांसाठी म्हणलं मी करणार आहे, काही विषय नाही आणि आम्ही जाणार आहे म्हटलं। मात्र आजचा जो काही रिस्पॉन्स पाहिला, तो रिस्पॉन्स पाहून मला खूप दुःख झालं, मात्र काळजी करू नका, ठीक आहे, नसते आले मुलं। मात्र मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो का येणाऱ्या आगामी 10 दिवसामध्ये आपल्याला परत एकदा मुंबई गाठायची आणि त्यावेळेस बाकी जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी उपस्थित असले पाहिजे, लक्षात ठेवा। कोणी त्यावेळेस अबसेंट राहू नका, सर्वांनी त्यावेळेस पूर्णपणे ताकदीने या, जेणेकरून आज आहे ना, आज त्या ठिकाणी त्यांना येऊन पण देईल ना आतमध्ये, का क्राऊडच नाही,
क्राऊड शिवाय काय होत नाही. तुम्ही पाहिलं असं क्राऊड शिवाय काहीच होत नाही. त्या ठिकाणी जर तुमचं मनुष्यबळच नव्हतं पाहिजे तेवढं तर प्रभाव पडणार कुठं, दबाव पडणार कुठं. लक्षामध्ये उद्या मी एकटा जाऊन आझाद मैदानात जर गेलो आणि मी एकटाच बसतो, मुलांचं वय वाढवा, मला उचलतील टाकतील गाडीत, कुठं तर नेऊन सोडतील लांब. म्हणजे गंमत काय माहिती का, आपल्याला पब्लिक पाहिजे, मनुष्यबळ पाहिजे होतं, ते आलं नाही. काळजी करू नका, ठीक आहे पहिली वेळ होती म्हणून गडबड झाली असेल तुमची, पण यानंतरचं जे अधिवेशनाची तारीख ठरवणार आंदोलनाची आंदोलन म्हणजे आपल्याला काही तिथे राडा करायचं नाही, काठ्यात आघाडी फेग वगैरे वगैरे नाही, फक्त निवेदन द्यायचे आपल्याला. इव्हन आंदोलन करायची परमिशन काढणार आहे आपण, परमिशन काढल्यानंतर आपण तिथे जाणार आहे. आंदोलन करायची शक्यतो वेळ पण यायची नाही आपल्याला कदाचित, कारण का आपण निवेदन दिल्यानंतरच आपलं काम होऊ शकते आणि वयवाढ होईल, नक्की वयवाढ होईल. 31 मार्च 2023 कसं होतं, 31 मार्च 2023 च्या ज्यांच्या वय संपन्न त्याला एक संधी मिळेल, तसाच त्या GR मध्ये बदल करायचा आणि 31 मार्च 2024 31 डिसेंबर 2024 ज्यांचं वय संपन्न त्यांना येणाऱ्या भरतीमध्ये एक संधी द्यावा. तुम्हाला माहित असेल पाठीमागच्या वेळेस सुद्धा या पोरांनी वयवाढ आणली म्हणून झालं आणि यावेळेस सुद्धा भरतीचं नाव, पोलीस भरतीचं पद सुद्धा निघला नसतं यावर्षी, परंतु त्या पोरांनी एवढं आंदोलन केले, नागपूरमध्ये जा अख्ख्या मंत्र पिंजून काढले, ठिकठिकाणी निवेदन दिले, संगमनेरमध्ये निवेदन दिले. संगमनेरमध्ये काय आमचे शिक्षक लोक होते त्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं, त्याच्यामुळे यावेळेस पोलीस भरती आली आणि बेटावर 17,000 आली थोडी थिडकी, आणि याच्यानंतर 17,000 नंतर आहे ना परत 2-3 वर्ष 1700 सुद्धा पोलीस भरती होती का नाही माहित नाही. त्याच्यामुळे ही भरती फार महत्वाची, वयवाढ झाली पाहिजे, सर्वांना संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी आपण एकत्रित या. मी तुम्हाला तशी तारीख सांगेन, व्हॉट्सअपला पण टाकेन, स्टेटस पण टाकेन, परत असं व्हिडिओ देईन एक महत्वाची तारीख. तो ग्रुप आहे टेलिग्रामला वयवाढी संदर्भातला, त्याच्यात त्याला जॉईन व्हा, आपला ग्रुप येतो. त्याच्यानंतर व्हॉट्सअपचे ग्रुप आहे त्याला जॉईन व्हा, जेणेकरून रोजचे अपडेट कळेल, रोजच्या मीटिंग वगैरे तुम्ही अटेंड करू शकता, चर्चा करी जाईल, त्यातून आपल्याला पुढचा मार्ग ठरवला जाईल, काय करायचं कसं करायचे. त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका, वयवाढ होणार नाही असं नाही, ते मी मुद्दाम केलं का जेणेकरून मुलांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं चांगल्या पद्धतीनं, का बाबा सिरियस घेत नाही विषय तो. पाठीमागच्या वेळेस वयवाढ झाल्यामुळे इतक्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली की त्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन 30% विद्यार्थी असे की जे 34-35 वर्षे पोलीस झाले, अलग लक्षामध्ये. त्याच्यामुळे ह्या वेळेस पण आपल्याला तसा प्रयत्न करायचा, कोणावर अन्याय होणार नाही, काहीच कोणाला धक्का न लागता आपलं वयवाढ करून घ्यायची आहे. त्यासाठी प्रयत्न करायला तुमची विद्यार्थ्यांची साथ सगळ्यात महत्वाची असते. त्याच्यामुळे आपल्याला ते करणं गरजेचं आहे आणि आपण ते करणार आहे. फक्त पुढची जी तारीख आहे आंदोलनाची ती मी तुम्हाला लवकरच कळवतो. मात्र कळवल्यानंतर सर्वांनी यायचे, जे विद्यार्थी येणार मी त्यांचा सेपरेट परत ग्रुप बनवणार, जे येणारे विद्यार्थ्यांना सेपरेट एका बाजूला करणार, त्यांचं नाव, गाव, नंबर, निघायच्या टायमाला त्यांनी मला फोन करायचा किंवा फोटो टाकायचा सर ऑन द वे, आणि तरच निघायचे सर्वांनी. लक्षामध्ये पाहूया आता किती जण येतात काय वगैरे वगैरे, आणि पुढची दिशा लवकरच कळू. लक्षामध्ये ठीक आहे, घाबरून जाऊ नका. तो मी तसंच थंबनेल मुद्दाम बनवला होता, कारण का तुम्हाला डोळे उडाव तुमचे म्हणून, बाकी काय नाही. वयवाढ होणार नाही वगैरे असं काही नाही, वयवाढ होऊ शकते पण मात्र त्यासाठी खूप प्रयत्न करावा लागणार आहे आपल्याला. प्रयत्न केल्यानंतरच वयवाढ होईल, तशी वयवाढ होणार नाही हे पण तुम्हाला सांगतो. ओके ठीक आहे, चालतंय, भेटू आपण परत पुढे एवढं नवीन अपडेट नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. नवीन विद्यार्थ्यांनी सर्वांनी पटापट चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या, शेजारी बेल आयकॉन पण प्रेस करा. ओके चालतंय मित्रांनो, भेटू परत पुढे एवढं. तोपर्यंत रजा. जय हिंद, जय भारत.